नमस्कार. उन्हाळा सुरू झाला आहे, तर वेगवेगळ्या प्रकारची अशी रसरशीत फळं खायची. तर मी आणले ताडगोळे. ताडगोळ्यांमध्ये बघा मी 3 वेगळे केलेत आणि 1 वेगळा केला. आता त्यांना सोलल्यानंतर मी तुम्हाला दाखवलं डिफरन्स काय आहे. हा जो आहे ना एक, हा ताडगोळा बघा तुम्ही टेक्स्चर बघा याचं पांढरा फटक आहे आणि दाबला जात नाही आहे, कडक आहे. तिथेच हे जे 3 ताडगोळे आहेत ना, ते ट्रान्सपरंट कलरचे आहेत, रसरशीत आहेत. बघतानाच कळतंय की याच्यामध्ये पाणी आहे, तरीही मी थोडंसं दाबून दाखवते हलक्या हाताने, तर 2-3 थेंब गळतील बघा. तर काय आहे ना, की 2 प्रकारचे ताडगोळे असतात तुम्हाला गाडीवरती, एक हिरवे आणि एक काळे. काळे जर का तुम्ही घेतलेत, तर ते हे असे कडक निघणार आणि जर का हिरव्या फळातले घेतलेत ना, तर हे असे रसरशीत निघतात. तर नक्की जेव्हा पण तुम्ही आता नेक्स्ट खरेदी कराल ताडगोळे, तर त्यांना तुम्ही असे हिरव्या फळातले असतात ना, ते कापून घ्या. आणि एक इथे छोटीशी रेसिपी पण मी ऑफकोर्स दिलीच पाहिजे तुम्हाला. तर असं त्याला मस्त स्क्वॅश करून घ्यायचा त्याचा आईस ॲपलचा, ताडगोळ्यांचा. त्याच्यामध्ये मी थोडासा कोकमाचा जो आपला सिरप असतो तो टाकला आहे. मिंटची पानं आणि थोडासा लिंबाचा रस पण मी टाकला याच्यामध्ये आणि त्याला मस्तपैकी गार गार करून घेतलं. असा मस्त स्क्वॅश तयार झाला आणि त्याच्यामध्ये मी चिया सीड्स पण टाकलेत. तर तुम्ही सब्जा किंवा चिया सीड्स नक्की टाका. थोडासा लिंबाचा रस पण ॲड करा. खूप छान टेस्ट लागते आणि हे वालं जे आईस ॲपल स्क्वॅश आहे नक्कीच करून बघा. सगळ्यांना आवडेल. थँक यू सो मच.